स्त्रिया गरोदर राहतात, पुरुष राहतात काय? पुरुष गरोदर राहत नाहीत ना. मग स्त्रियांनी गरोदर राहायचं काम करावं, त्यांना गरोदर बनवण्याचं काम पुरुषांनी करावं. का रे आम्हा भटाबामणांवरती तुम्ही सारखी येता? भटाबामणांवरचा एवढा राग का करता? म्हणजे एका बाजूने तुम्ही भटाबामणांवर चिडायचं आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे आपण मात्र भटाबामणांच्या पोरीनंच गाठवायचं. अजून शरद पक्ष मेला नाही वाटतं, अजून जिवंत आहे वाटतं. मरणाची वेळ आणि ठिकाण ठरलेलं आहे. ती वेळ आणि ठिकाण आल्याशिवाय मला कोणीच मारू शकत. तुझी पोरगी तेवढी अमेरिकेला पाठवू शिकायला, आम्ही काय नाटक बघा? अरे येऊ नको बाबा नाटक बघा. उखडता नाही येणार. कसा उखडणार? इतकी खोलवर पाळमुळं रुतलेला माणूस कसा उखडणार? गोळ्या घालायच्या. नामांतराच्या प्रश्नावरती अख्खा मराठवाडा पेटवला. काखेला झोळ्या लावून फिरणारे तुम्ही रुग्णाला पाय लावून पळालात पुणे मुंबईला. तुमच्यापैकी बारा कोणी एक जखमी झाला नाही रे. माझी अख्खी हयात सभ्य राजकारणात गेली. या नवीन राजकीय गुंडगिरीचा अनुभव नाही मला. हाय हॅलो नमस्कार, मी जयती एबीपी माझामध्ये तुमचं स्वागत करते. आज आपल्याबरोबर टीम पाहत आहे. कोण कोण आहेत? सगळे खास कलाकार आहेत. राजन ताम्हाणे आहेत, त्याच्यानंतर शरद पुंगशे आहेत, गोड आपली स्पृहा आहे आणि अविनाश नारकर आहेत. निमित्त तसं खास आहे. तुम्ही पुरुष ऐकलंय का? म्हणजे पुरुष ऐकल्यावरती तुमच्यासमोर अनेक गोष्टी उभ्या राहत असतील, पण तेच ते तुमचं नाटक अगदी जिव्हाळ्याचा विषय सगळ्यांचा. म्हणजे नाटक, पुरुष हे नाटक अगदी म्हणजे आपल्या सगळ्यांच्याच जवळचे. ते आता पुन्हा रंगमंचावर येते, तुम्हाला भेटायला. जयवंत दळवींच्या जन्मशताब्दी वर्षाचं निमित्त आहे. काय सांगाल सर? पहिला मान दिग्दर्शकाला काय सांगणार या निमित्ताने? नाही म्हणजे लेखकांना लिहून ॲक्च्युली 42-43 वर्ष झाली आहेत आणि त्यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. 42 वर्षापूर्वी लिहिलेलं नाटक पुन्हा आम्हाला करावंसं वाटणं ह्यातच लेखकाचा खूप मोठेपणा आहे. त्यामुळे आम्हाला ते करावंसं वाटलं. आणि शरदसारखा जेव्हा माणूस असतो आमच्या मागे, तेव्हा शरदसारख्या माणसाला कुठली नाटकं निवडावी, कुठली करावी ह्याचं उत्तम ज्ञान आहे. आणि त्यामुळे त्यांनी केव्हापासून मनात आलं त्याच्या मला माहीत नाही, पण त्यांनी ठरवलं की आपण पुरुष हे नाटक करावं. मग त्याच्यामागे त्याचा काहीतरी विचार असणार ना. प्रत्येक गोष्ट करताना शरद हा खूप विचार करून करतो. त्यामुळे ह्या नाटकामागे सुद्धा त्याचा काहीतरी विचार असणार. म्हणून त्यांनी हे नाटक स्वतः काम करणे आणि त्याची निर्मिती करणे ह्यासाठी ते त्यांनी निवडलं असणार. शरद सर, नेमका काय विचार आहे? कारण की जसं सर म्हणाले तसं 40-45 वर्षापूर्वी लिहिलेलं नाटक आहे आणि आता आपण एवढे पुढे गेले आहोत, पुरुष आणि परत रंगमंचावर आणावासा का वाटला या निमित्ताने? 2-4 कारणं आहेत त्याची. सगळ्यात पहिलं म्हणजे 5-6 वर्षांपूर्वी हे नाटक होऊ घातलं होतं आणि तेव्हाही मी याच्या एक 10-12 दिवस आम्ही तालमी केल्या होत्या. पण समूह काय कारणानंतर त्या 10-12 दिवसानंतर त्या तालमीनंतर ते नाटक तिथेच थांबलं, बंद पडलं. त्यामुळं ते एक सल होती मनात की एवढं छान करायला घेतलं आणि झालं नाही ते. दुसरी फार महत्त्वाची गोष्ट आहे, मालिका आणि सिनेमा आम्ही काम करताना शेवटी घरदारं चालवायची असतात, त्यामुळे पैसे हवे असतात. म्हणून आम्ही मालिकेत वगैरे फार काही बघत बसत नाही, कामं करतो, कारण कुटुंब चालवायलाच पाहिजे. पण नाटक ही अशी कला, ही नाटक ही अतिशय शाश्वत कला आहे. नाटक ही खूप जबाबदारीने करण्याची गोष्ट आहे. ही शुगर कोटेड कॅप्सूलसारखी असली पाहिजे की खूप छान करमणुकीच्या वेष्टनामध्ये समाजाला काहीतरी देणं आपण लागतो या भावनेतून आपण नाटक केलं पाहिजे. मग ते कॉमेडी असलं तरीसुद्धा ते जाताना उत्तम नाटक कुठलं तर ते घरी जाताना प्रेक्षक काहीतरी संचित बरोबर घेऊन जातील. एखादा त्यातला थॉट, एखादी त्यातली गोष्ट ती घरी घेऊन जातील. ती घरही पुढची कित्येक काळ ती रुंजी घालत राहील. नाटकाची कला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात सुद्धा नाटकातून सावरकरांसारख्या माणसाला बोलावं असं वाटलं, कोल्हटकरांसारख्या माणसाला बोलावं असं वाटलं. अनेक नाटकं होऊन गेली स्वातंत्र्यपूर्व काळात. जे कलेच्या क्षेत्रातली माणसं स्वातंत्र्यासाठी आपण काय करू शकतो तर आपण काय लढू शकत नाही बाबा, क्रांतिकारक होऊ शकत नाही, पण नाटकाच्या माध्यमातून आपल्याला म्हणजे कीचकवासारखं नाटक कुठले नाव न घेता बरोबर त्यांनी भारतमाता आणि ब्रिटिशांनी वेढलेली ती हुशारीने जे दाखवायचे. किंवा काही फुल्यांनी लिहिलेली नाटकं होती, सावरकरांनी लिहिलेली नाटकं होती. तर तशा पद्धतीचं एक सामाजिक भौगोलिक परिस्थिती जी चालू आहे ना त्याच्यावर परखडपणे भाष्य करणारं हे नाटक लिहिताना दळवी बायस होत नाहीत. म्हणजे याच्यामध्ये जातीय वादावरती प्रचंड विश्लेषणात्मक काही वाक्य आहेत, चर्चा आहे. ह्याच्यावर स्त्री अत्याचारावर खूप बोललं गेलेलं आहे.
अत्याचारानंतर पीडित स्त्रीच्या घरात जे काय घडतं त्याच्यावर खूप भडकपणे बोललं गेलेलं आहे. म्हणजे गंमत मला डोक्यात विचार आला त्या दिवशी मी राजनजींना म्हटलं की हे नशीब आपलं की 40 वर्षापूर्वी दळवीन दिलं आणि 40 वर्षापूर्वीचा महाराष्ट्र खऱ्या अर्थाने पुरोगामी होता म्हणून हे सेन्सॉर झालं तेव्हा. आत्ता मला ही भीती आहे, आत्ता जर का जानेवारी फेब्रुवारी 24ला दळवींनी हे नाटक लिहिलं असतं आणि हे जर सेन्सॉरला गेलं असतं तर हे सगळं अशा वाक्यांसकट बोथट झालं असतं. हे झालं असतं का सेन्सॉर, तर मला गॅरंटी आहे की नसतं झालं. यातली असंख्य अशी डायलॉग्स आहेत, वाक्य आहेत जी सेन्सॉर बोर्डाने कैची लावली असते, त्याला चेंज करायला लावली असते आणि त्याच्या सगळ्याची धार निघून गेली असती. त्यामुळं हे नाटक फार महत्वाचं आहे आणि ते करायची इच्छा होती. म्हणजे ॲज एक निर्माता म्हणून माझी मोर्या संस्था आहे, त्याच्यातनं मी आता माझ्या मुलांनी लिहिलेला दिग्दर्शित केलेला बंजारा सिनेमा केला, नथुराम गोडसे शेवटचा पर्व म्हणून आम्ही केलं. मला निर्मिती संस्था आता चालू ठेवायची, बरीच वर्ष लोकांकडे काम केलं, तर स्वतः जरा करूया की केलं डेअरिंग. आणि मग सगळी चांगली माणसं गोळा झाली. राजन ताम्हाणे बरोबर मी याच्या आधी 2 नाटकं केले, तू फक्त हो म्हण आणि झाले मोकळे आभाळ. झाले मोकळे आभाळमध्ये रीमा होती आणि ह्या नाटकात पण रीमा होती, काहीतरी कुठंतरी एक कनेक्शन. आणि मग अविनाश आणि माझे कनेक्शन फार जुनं आहे. 88-89 पासून आम्ही BSTमध्ये एकत्र जॉईन झालो, एकत्र नोकरी केली खूप वर्ष, 5 ते 6 वर्षे. मला वाटते 89 ते 93-94 सातत्याने आम्ही एकांकिका स्पर्धा आणि राज्यनाट्य स्पर्धा दोघांनी एकत्र केल्या आहेत. आणि तेव्हा प्रल्हाद मयेकरांसारखा दिग्गज हे होता, आढळून नलावडेसारखे दिग्दर्शक होते. त्यामुळे ते एक आमचं असोसिएशन आहे. आणि स्पृहानी माझ्याबरोबर अग्निहोत्रमध्ये काम केले, मला वाटतं तो तिचा प्रवेश असेल कदाचित. लहानपण देगा देवा, अग्निहोत्र, नांदी, उंच माझा झोका, इतकं काम आम्ही एकत्र केलेलं आहे. त्यामुळं हे नाटक, ह्या नाटकात आपली कोण कोण, पहिलं माझ्या डोक्यात एक प्रोड्युसर म्हणून असं होतं की माझी माणसं कशी ॲडजस्ट करता येतील, त्याचा पहिला विचार. मग ती ॲडजस्ट होतील तर मग ती उत्तम न्याय देऊ शकतील का भूमिकेला, ते पण असतं ना. म्हणजे केवळ ॲडजस्ट होते म्हणून माणसाला नगाला नग नसतो उभा करायचा ना. अशा मुली मग खूप आहेत या हिच्या वयाच्या, ते वाटोळ करतील त्या भूमिकेच्या. तसं नको, ती उत्तम अभिनेत्री पण पाहिजे आणि माझ्या फॅमिलीत बसणारी पाहिजे. मला ती कुटुंबासारखं आपण राहतो, आपण काही प्रोफेशनल कधी वागत नाही, त्यामुळे तशी माणसं हवी ती. मग काय, ही सगळी माझी माणसं आहेत, हे मी हक्काने कधी बोलवतो. म्हणजे मी 2 दिग्दर्शित केलेल्या नाटकांना मी हक्काने यांना सांगितलं, हे दिग्दर्शक असून यांना सांगितलं तुम्ही फक्त लायटिंग करायचं माझ्या नाटकाचं, मी बसवलं नाटक, तर ते कधीच नाही म्हणत नाही. कधीही मला राजनजींचा नकार येत नाही. अविनाश, कुठलाही कार्यक्रम असू दे, मी आता सावरकरांवर एवढे कार्यक्रम करतो, त्याच्यात कधी कधी अभिवाचन करायला मला उत्तम कलाकार हवे असतात, तर त्यावेळेला मी अविनाशला, ऐश्वर्याला किती वेळा हक्काने बोलवलेलं आहे. तर अशी सगळी आपली माणसं आहे ती, त्यामुळं जमली भट्टी. आणि आज हे सगळे आहोत आणि चक्क 2 प्रयोग झाले आहेत, आपण इथे मुलाखत करतोय, त्यामुळं फार छान आहे. स्पृहा 2 प्रयोग झाले आहेत आणि पुरुष सारखं नाटक आहे, विषय तेवढाच गंभीर आहे आणि तुझी भूमिका काय सांगशील? मला असं वाटतं हे नाटक आणि या नाटकातली कुठलीही भूमिका, म्हणजे मला असं वाटतं की मला अंबिका मिळाली हे भाग्यच आहे करायला, पण कुठलीही भूमिका जरी मिळाली तरीही कुठलाही ॲक्टर नाही म्हणूच शकत नाही. इतकं त्या प्रत्येक भूमिकेत ताकद आहे, इतकी ती सुंदर लिहिली गेलेली प्रत्येक त्या व्यक्तिरेखा आहेत आणि फार विचारपूर्वक काहीतरी मनात ठेवून लिहिलेलं हे नाटक आहे. आणि अशा एका नाटकाचा मुळात आपल्याला भाग होता येणं, त्यात ती भूमिका मध्यवर्ती असणं, त्यात त्याला एवढा आधीचा सगळा ऑरा असणं आणि त्यात आता नव्याने करताना ही सगळी टीम मिळणं, ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं मी अतिशय लकी आहे, भाग्यवान आहे की या टप्प्यावरती करिअरच्या, जिथे आत्ता कुठे आपण शोधतोय स्वतःला वेगवेगळ्या माध्यमातनं, कुठल्या माध्यमात आपल्याला कसं काम करता येईल, आणखीन काय नवीन करून बघता येईल, हे जेव्हा शोधत असतो तेव्हा ते काम करायला मिळणं हे फार आनंदाची माझ्यासाठी ती गोष्ट आहे. आणि मी कालच शरद काकाला गाडीत म्हटलं येताना आम्ही प्रयोगावरनं की थँक्यू, मजा आली. कारण ओव्हरऑल ही प्रोसेस आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केली. परवा एका कुठल्या तरी इंटरव्ह्यूमध्ये मी म्हटलं की आमच्या दृष्टीने, म्हणजे आता मी काय, निषाद भोईर, नेहा परांजपे, अनुपमाताई आमच्यापेक्षा थोडी मोठी आहे, पण निषाद, मी आणि नेहा आम्ही एका पिढीचे कलाकार आहोत. आम्ही मालिकांमध्ये काम केलं आहे, वेब सिरीज केली आहे, फिल्मसुद्धा केल्या आहेत, पण या सगळ्यामध्ये कुणालाही ना एवढा वेळ नाही थांबून आमची शिकवणी घ्यायला.
इथे आम्हाला प्रयोगाचं पाकिट सुद्धा मिळणार नाही. म्हणजे आमच्या दृष्टीने हे पेड ऍक्टिंग वर्कशॉप आहे. जो 1.5 महिना, काल सर आम्हाला म्हणाले 38 दिवस आम्ही टोटल या नाटकाची तालीम केली आहे. 38 दिवस तू विचार कर, ह्या इतका अनुभव असलेल्या व्यक्तींबरोबर नुसता वेळ घालवायला मिळणं हीच आधी एक मोठी गोष्ट आहे. एक वेगळं वर्कशॉप आहे. एक वेगळं वर्कशॉप आहे. त्यात त्या नाटकामध्ये लिहिलेलं प्रत्येक वाक्य, प्रत्येक शब्द, प्रत्येक उच्चार, प्रत्येक विचार ह्यावर घासून पुसून काम करणं. तुम्हाला असं वाटतं की आपण काहीतरी, म्हणजे प्रयोग करायच्या आधीच असं वाटतं की आपण काहीतरी अचीव केलं आहे. सो मी फार आनंदी आहे की या नाटकाच्या प्रोसेसचा भाग होता आलं. आणि पुन्हा एकदा आत्ता ज्या काळात आपण वावरतोय तो इतका व्हॉलटाईल म्हणतो तसा काळ आहे, इतका अस्थिर काळ आहे, इतका विचित्र काळ आहे सोशल मीडियामुळे सुद्धा झालेला, की अशा काळामध्ये हे नाटक करणं हे धाडसाचं काम आहे. आणि पुन्हा जी माणसं तो विषय सादर करतात, एक बोल्ड विषय असं नुसतं म्हणून चालत नाही, पण त्या बोल्ड विषयाला मांडताना सुद्धा फार संवेदनशीलतेने मांडावं लागतं. त्यामुळे जी माणसं तो सादर करतात ना विषय, त्यांची क्रेडिबिलिटी फार महत्त्वाची असते. सो जेव्हा एक गुलाबराव शरद पोंक्षे सादर करतात तेव्हा आम्हाला खात्री असते की याच्यात कुठलाही विकृत मेसेज बाहेर जाणार नाही. कारण मुळात येणारा प्रेक्षक या फिलिंगने, या भावनेनेच बघायला येईल की ही टीम जे दाखवते ते अत्यंत विचारपूर्वक आणि गांभीर्याने जाणीवपूर्वक मांडते. सो अशा टीम बरोबर काम करणं मला वाटतं माझ्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे. ती एक फार हे म्हणाली, पुसट रेषा आहे की, म्हणजे बसवताना ही जर मर्यादा ओलांडली, एक स्टेप जर ती लक्ष्मण रेषा जरा ओलांडली ना तर नाही, बिभत्स ते खूप भयानक वाटू होऊ शकतं, शकतं. भयानक वाटू शकतं. हे नाटक, पण ते तसं वाटत नाही, कारण ती जाणीव फार चांगल्या पद्धतीने या सगळ्या मंडळींनी जपली. संवेदनशील सगळी माणसं असणं आणि त्यांच्याबद्दल प्रेक्षकांमध्ये एक विश्वास असणं. काय सांगाल? काय आत्ता जे सांगितलं तेच, हे नाटक करणं हे धाडस तर आहेच, पण ते धाडस खूप जबाबदारीने आणि खूप विचारपूर्वक, कारण धाडस अनेक जण करतात, पण जसं शरद पण म्हणाला की ही शुगर कोटेड कॅप्सूल असते नाटक म्हणजे, आणि ते जाणणारी आणि जपणारी मंडळी आम्ही आहोत. शरद काय, मी काय, आम्हाला नेहमी कुठलंही आमचं काम करताना त्यामागे काहीतरी एक सोशल अँगल असतो आमचा, की ह्याच्यातनं काहीतरी एक छोटासा का होईना पण आपल्याला विचार देता येत असेल तर आपलं काम काय म्हणूया सफल झालं असं आपण म्हणूया. नुसतं आपल्याला त्याचं मानधन मिळतं आहे म्हणून आपण ते करणं, पोटार्थी नट मंडळी आहोत, प्रोफेशनल ॲक्टर्स आहोत, त्यामुळे मानधन तर ओके ते आहेच, तो भाग झालाच. पण त्यासाठी अडून राहून जर एक नाटक अशा पद्धतीचा काहीतरी एक खूप मोठा पट मांडत असेल आणि तर त्याचा भाग जर आपल्याला होता येत असेल तर आम्ही मंडळी अशी आहोत की आम्ही मानधन या सगळ्या गोष्टींचा विचार देखील करत नाही आम्ही, पण ते महत्त्वाचं आहे, ते महत्त्वाचं आहे. त्यामुळे ते सगळं इतकं घसघशीत आहे या नाटकामध्ये आणि इतकं आवश्यक होतं आत्ताच्या, म्हणजे जसं शरदने त्याच्या एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं की 40 वर्षांपूर्वी लिहिलेलं नाटक आहे, पण तरीही 40 वर्षानंतर आपण नुसतेच म्हणतो आपण पुढे चाललो, पुढे गेलो, पण तसं काही नाही, आपण उलट मागेच चाललेलो. तर त्या सगळ्याचा हे मांडणारं असं हे नाटक आहे. सो हे आवश्यक असणारं नाटक आहे, त्याचा एक भाग होता आलं. शरदमुळे, शरद निर्माता असल्यामुळे, आम्ही दोघं मित्र असल्यामुळे अनेक गोष्टी आहेत. आणि मुळात दळवी जयवंत दळवी, आदरणीय जयवंत दळवींचं कुठलीही कलाकृती सादर करताना ना कुठलीही व्यक्तिरेखा त्यांची घ्या, ती एकांगी कधीही नसते, ती विविधांगी व्यक्तिरेखा असते. आणि अशी व्यक्तिरेखा तुम्हाला करायला मिळणं, आणि राजन सरांनी एक केलं, आमच्यावरनं कुणावरही ना कुठल्याही प्रकारचं दडपण येऊ दिलं नाही, कारण ते येणं म्हणजे शक्यता होती, कारण इतक्या दिग्गज मंडळींनी हे नाटक केलेलं आहे, बरोबर. त्यांनी आम्हाला सांगितले की तुम्ही तुमच्या पद्धतीने, आणि आपण आत्ता हे नाटक सादर करतो आहोत फ्रेश, अशा पद्धतीनेच आपण या नाटकाकडे पाहायचं आहे, ती उत्तम कलाकृती होणारच. आणि ते म्हणजे इतकं सहज आम्हाला त्यांनी त्या भूमिकेत शिरण्याचे मार्ग दाखवले आणि शिरू दिला आम्हाला की जाओ अभि ह्या गुहा तुमच्या आहेत, आता तुम्ही शिरा याच्यामध्ये. नाही, मुख्य म्हणजे कसं होतं ना अविनाश, की हे आपल्या सगळ्यांसाठीच ही एक कोरी पाटी होती. करेक्ट. कारण मुळात आमच्यापैकी कोणीही हे 42 वर्षापूर्वीचं नाटक पाहिलेलं नाही.
त्यामुळे माझ्यासाठी सुद्धा ही एक नवीन स्क्रिप्ट माझ्यासमोर आली आहे. पण जेव्हा शरदनी मला हे स्क्रिप्ट वाचायला दिलं, मी वाचलं पण नव्हतं पूर्वी, ऐकून होतो की हे किती ग्रेट नाटक, किती ग्रेट दिग्दर्शकांनी केलेलं नाटक होतं. आणि म्हटलं आता हे नाटक वाचूया. वाचल्यानंतर माझ्या छातीत धडकी भरली. म्हटलं हे इतकं सोपं दिग्दर्शन करण्याचं नाटक नाही आहे. 42 नाटकं केली, त्या मानाने हे नाटक जे 43वं माझं आहे, हे नाटक वाचताना जेवढी धडकी भरली होती तेवढी आधी कधीच नाही भरली. नाही, कारण ह्या नाटकाबद्दल इतकं बोललं गेलेलं आहे. बरोबर. ह्या नाटकातले विचार एकतर पटले पाहिजेत तरच ते तुम्ही करा, पण तो विचारच करायचा नसतो कोणी. लेखक कोण आहे तर जयवंत दळवी ज्येष्ठ नाटककार आहेत आणि त्यांची इतकी नाटकं आहेत की जी क्लासिकमध्ये ऑलमोस्ट सगळी मोडतात. एकही असंच आलं आणि गेलं अशातलं एकही नाटक त्यांचं नाही. आणि या सगळ्या याच्यात पुरुष हे नाटक मला करायला मिळणं ॲज ए दिग्दर्शक म्हणून तर मग ते शिवधनुष्यच होतं माझ्यासाठी. आणि जेव्हा शरदनी सांगितलं, म्हणजे मी विचारलं शरद ॲक्टर्स कोण आहेत, तर तो म्हणाला हे 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 आहेत. म्हटलं अरे त्यापैकी कोणाबरोबरही मी पूर्वी ॲज अ दिग्दर्शक म्हणून काम केलेलं नाही, शरद बरोबर केलेलं होतं. त्यामुळे शरदबद्दल मला कॉन्फिडन्स होता. पण ही जी बाकीची मंडळी आहेत, म्हणजे अवी काय किंवा स्पृहा काय, ह्या लोकांना मी पाहत आलेलो आहे, इतकं उत्तम करतात ना काम. आणि अवी तर ह्या रोलसाठीच जन्माला आलाय. कारण पूर्वी हा रोल चंद्रकांत गोखले करायचे. आपले एक मुळे काका नावाचे आहेत बघा, तर ते मला म्हणाले की अवीचा जन्म फक्त ह्या रोलसाठीच आहे. कारण तो एक आवाज, ती एक समज जी चंद्रकांत गोखल्यांना होती. आणि ह्याच्या इतक्या वर्षाच्या एक्सपिरियन्स नंतर तो जे आता ही भूमिका करतोय, म्हणजे आता मी 2 प्रयोगच बघितले, पण रिहर्सलमध्येच मला त्याचा अंदाज आला. तर हे अव्याबद्दल झालं. आणि स्पृहाबरोबर तर मी कधीच म्हणजे इंटरॅक्टसुद्धा नसेल आमचं, हार्डली असेल. एक पूर्वी नाटक तिला मी वाचून दाखवलं होतं, तिने ते म्हणजे तिला कामामुळे ते जमलं नाही किंवा अदरवाईज काही कारणं असू शकतात. पण एक्सप्रेशन पाहिलेच ना. स्पृहाचं मी पूर्वी तसं कुठलंच काम बघितलं नव्हतं. पण जेव्हा रिहर्सलला आली आणि एका वाचनात आपल्याला साधारण एक दिग्दर्शकाला ना अंदाज येतो की ह्यांना वाचल्यानंतर कॅरेक्टर म्हणून काय कळलं, त्यातलं कॅरेक्टर काय उभं करायचं आहे, ते पहिल्या वाचनातच येतं. मग पुढचं काम माझं रिंग मास्टरच असतो मी जवळजवळ. पण ती रिंग मास्टरचा हंटर नाही घ्यावा लागला कधीच, कारण हे इतके उत्तम नट आहेत ना. शरदबद्दल तर नाही बोलणारच नाही मी, इतकं ग्रेट आहे. महत्वाचा प्रश्न तुम्हालाच आहे आता, काय? हे एवढ्या बरेच वर्षानंतर येते, काही बदल केलेत का, कारण की नव्या पिढीनुसार वगैरे? आता तेच तुम्हाला सांगतो. होतं काय ना, मी इतक्या वर्षात बरीचशी रिवायवल्स बघितलेली आहेत. तर त्या रिवायवलमध्ये आयदर त्यातल्या निर्मात्याला किंवा दिग्दर्शकाला असं वाटत असतं की थोडं आत्ताचं टाकूया ना आपण, छान होईल, छान नाटक होईल असं त्यांना कायम वाटत असतं. पण माझं म्हणणं असं आहे की जेवढी रिवायवल्स पूर्वीच्या दिग्दर्शकांनी केलेली आहेत, ज्यांनी कोणी केलेली आहेत, त्यांनी आत्ताच्या काळाप्रमाणे जाण्याचा प्रयत्न करत त्या स्क्रिप्टमध्ये बऱ्यापैकी बदल केले की जे मला बघताना अजिबात आवडले नाही. तुम्ही जर का त्या पिरियडचं नाटक करत असाल, करेक्ट, ती कॅरेक्टर्स त्या काळातली असतील तर आत्ताच्या काळात त्यांना खेचून का आणता तुम्ही? गरजच नाही त्याची. लेखकांनी इतकं उत्तम लिहिलेलं असताना तुम्ही बदलूच नका ना. आणि ते मला हे नाटक करताना इतकं बरं वाटलं की मी एकही वाक्य ॲडिशनल कोणाचं नाही, एक शब्द ॲडिशनल कोणाचाही नाही. मी थोडंसं ट्रिम केलं आहे नाटक, एडिट केलेलं आहे, पण ते करावं लागलं. कारण आत्ताच्या काळातले जे प्रेक्षक आहेत आणि ते जे येणार आहेत त्यांना पहिला अंक 1 तास 10 मिनटं, दुसरा अंक एक साधारण 55 मिनटं ते 1 तास अशी सवय आहे. पण ह्या नाटकात एडिट करताना काही गोष्टी अशा मी एडिट केल्या की त्याचा नाटकाला म्हणजे काही बाधा होणार नाही अशा पद्धतीने मी ते एडिट केलं आणि सगळ्यांना वाचून दाखवलं. निर्मात्याला तर दाखवणं माझं पहिलं काम होतं, पण त्यांनी मला दिग्दर्शक म्हणून निवडलं. पण ते त्यालाही पटलं. म्हणजे एक मेन झाड असेल तर म्हणजे हायवेवरनं आपण चालत असू तर उगाचच का गल्लीत शिरा बाजूच्या, जाऊया ना हायवेवरनं. मग अशा पद्धतीने ते नाटक केलं आणि ते आता छान वेळेत बसतं. आमचं नाटक उत्तम होतं आणि प्रेक्षकांना पहिला अंक 1 तास 25 मिनटं कसा निघून जातो हे कळतच नाही. कारण कालच्या प्रयोगाला मला एकाने विचारलं, अहो हे 1.5 तासाचं नाटक झालं म्हणजे पहिला अंक, पण कळलंच नाही. हे सक्सेस आहे आपल्या नाटकाचं की इतका मोठा अंक असून सुद्धा त्याचं प्रेशर लोकांना नाही आलं किंवा चुळबुळ अजिबात नव्हती. आणि आम्ही गमतीने नेहमी म्हणतो या दोघांचं कोणी कास्टिंग केलं.
म्हणजे सगळ्यात सर असं जास्त म्हणतात, त्रास हे आधी देणारे कळलं माणसं. असतं ना हे दोघं काय हे मला नेहमी म्हणतात म्हणजे हे व्यक्तिरेखेच्या स्वभावाच्या अगदी दुसरं लोक विरोधात. आहेत असं त्यांचं. मला जर आधी कळलं असतं ना हे दोघं आहेत तर मी नाटक दिग्दर्शनाला घेतलंच नसतं हे नाही म्हणतात. पण शरद सर आता बदलापूर सारख्या काही घटना आहेत, त्याच्यानंतर ठिकठिकाणी म्हणजे आता आम्ही काम करत असताना सतत अत्याचार आणि बलात्काराच्या या सगळ्या घटना कानावर येत असतात आणि आता आपण एवढे सवयीचे झालो आहेत त्याच्यासाठी की आपल्याला त्यात काही नवीन वाटत नाही. हेच खरं हे दुर्दैव आहे आणि याचंच खरं वाईट वाटतंय. आणि हे सर्व सुरू असताना आत्ता 40 वर्षापूर्वीचं परत ती कलाकृती सादर करणं आणि ती तशीच्या तशी करणं हे किती महत्त्वाचं आहे आत्ता. काय होतं आम्ही कलाकार आहोत, प्रत्येकाला आपलं माध्यम असतं. मला काय परमेश्वराने दिलं आहे म्हणजे एक छोटासा किस्सा सांगतो फक्त, कारण मी कुठल्याही याला बसलो तरी कुठेतरी सावरकर येतातच. ते रक्तात आहे. लताबाई गेल्या होत्या तात्यारावांकडे आणि त्यांना म्हणाल्या की मला तुमच्या अभिनव भारत संघटनेत घ्या आणि मला देशाची सेवा करायची आहे. तेव्हा सावरकर लताबाईंना म्हणाल्या, आता तेव्हा त्या छोट्या होत्या वयाने, तेव्हा त्यांना त्या म्हणाल्या की अगं वेडे, तुला काय दिले ते शोध, तुला एवढा सुंदर आवाज दिला आहे, तुला देशाची सेवा करायची आहे ना, मग सतत प्रत्येकाने क्रांतिकारकच व्हायला पाहिजे, राजकारणातच झालं पाहिजे, मिलिटरीतच झालं पाहिजे असं नसतं. तुला जे दिले त्या माध्यमातून तू राष्ट्राची सेवा कर. आणि मग तो त्यांचा आशीर्वाद लताबाईने आपल्या शिरोधार धरला आणि अख्खं आयुष्य त्यांनी संगीताने लढणाऱ्या सैनिकांना पण मधल्या काळात रिलीफ लताबाईंच्या आवाजाने दिला. हे मोठं राष्ट्रकार्य त्यांनी केलं. हे आहे. ते दुसरं तुम्हाला कोणी काय करू शकलं येतं, नसतं. हो. आता तुम्ही पत्रकार आहात तर तुम्ही राष्ट्राची सेवा तुम्हाला दुसरं काय करायची गरज नाही. तुम्ही या पत्रकारितेतून तुमच्या देशाची सेवा करू शकता. आम्ही कोण आहोत? आम्ही कलावंत आहोत. आम्ही नाटक सिनेमा करतो. आता मालिका काय दाखवायचे माझ्या हातात नाही. तिथे काम करणे ही माझी गरज आहे संसार चालवण्याची. सिनेमामध्ये पण मला सिनेमे येतात तेव्हा मग मी काही बघत बसले नाही, पैसे बघतो आणि माझ्या तारखा जमल्या मी काढून टाकतो काम. पण नाटक ही अशी कला आहे की जिथे मी बघतो की हे नाटक मी का करायचं, ह्याचं मी काय देऊ शकणार आहे का. मी म्हटलं ना, लोकांनी काहीतरी संचित बरोबर घेऊन जायला पाहिजे, सोबत घेऊन जायला पाहिजे नाटक. तिथे पडदा पडला तिथेच संपलं, वा वा छान 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 संपलं, दुसऱ्या क्षणी काय होतं रे नाटक ते, असं नाही. तुम्ही पुरुष काय, मी हिमालयाची सावली केलं काय ना, मी जेवढी नाटकं केली ती 25 वर्षानंतर पण पुरुष बघितलेला माणूस जिने स्पृहाचं पुरुष बघितलंय, ज्याने अविनाशचं बघितले, तो विसरता कामा नये. तुमचं पुरुष पाहिलं होतं बघा, तुमची अंबिका बघितली, मग नंतर तिने काही बघितलं नाही ना स्पृहाचं तरी चालेल, पण स्पृहा ठामकन इथे बसलेली आहे ती अंबिका म्हणून, अण्णासाहेब म्हणून, तसं आहे ते. त्यामुळे फार जबाबदारीने नाट्य ही माध्यम जे आहे ना, हे फारच जबाबदारीनेच ते हाताळलं गेलं पाहिजे. आणि ह्या माध्यमातून आपण आता आम्ही बलात्कारावर आम्ही काय करणार, मी काय आमदार नाही, काय मुख्यमंत्री नाही, कोण नाही, आम्ही नाही पोलीस अधीक्षक, कोण नाही. आम्हाला वाटतं खूप चीड येते, हे सगळं बदलायला पाहिजे, कठोरपणे कायदे अंमलात आणायला पाहिजेत. मग ते मी नाही आणू शकत, मी काहीच करू शकत नाही. मग ह्याच्यावर भाष्य केलं ना आमच्या नाटकात, तुझं वाक्य आहे, ते वाक्य म्हणून दाखव. नाही ते मी म्हणायला लावणार. तेवढे कायद्याने नाही आणि कायदा ते वाक्य हा तिचं इतकं सुंदर वाक्य आहे की कायद्याने प्रश्न ते सुटत नाही. दोघंही म्हणून दाखवाल त्याच्या आधी. हा तो संवादच होऊन जाऊ एक दे. संवाद हा दाखवा. म्हणजे ते मस्त आहे. याला उखडता नाही का वळणार? हं? गुलाबरावाला उखडता नाही येणार? कसा उखडणार? इतकी खोलवर पाळंमुळं रुतलेला माणूस कसा उखडणार? गोळ्या घालायच्या. शक्य आहे, पण आपण त्याला गोळ्या घातल्या तर उद्या त्याची माणसं येऊन आपल्याला गोळ्या घालणार. म्हणजे शेवटी कुणाकडे अधिक गोळ्या हा प्रश्न उरतोच. काही नाही ग अंबू, असे कायदे हातात घेऊन प्रश्न सुटत नसतात कधी. कायद्याने प्रश्न सुटत नाहीत, कायदा हाती घेऊन प्रश्न सुटत नाहीत. मग प्रश्न सुटणार कसे आणि कधी? वा वा. हे आमच्या माध्यमातून ह्या ज्या घटना घडतात ना, त्यांना हे आम्ही उत्तर दिलेलं आहे. माझ्या हातात माध्यम कुठलं आहे? नाटक. मी माझं काम केलं आहे. आता एखादा पॉलिटिशियन आला, एखादा आमदार येऊन बसला तर तो ऐकेल नाही, हो तो नक्की त्याला त्याची झोप उडेल की नाही. अरे मला काय असं म्हणायचं आहे की थोड्या वेळ तरी
अंतर्मुख करता आलं माणसाला तरी हे आमचं खूप मोठं यश असेल मी असं म्हणतो. आणि दळवींची ही नाटकांची ताकदच ती आहे या त्यावेळच्या नाटककार मंडळींची की तुम्हाला ते आत डोकावायला भाग पाडतात. स्पृहा एकच संवाद आहे. किती भयानक संवाद आहे याच्यात. तो वकील म्हणतो नाही ते साखरचं बोलून माझ्या आवाजात टेप केलेला आहे. साखर संडासात खाल्ली म्हणून ती गोड लागत नाही का, असं एक वाक्य आहे. म्हणजे किती भयानक वाक्य आहे. म्हणजे बेसिकली त्याच्यातला एक फार चांगला मुद्दा असाही आहे की आपल्याकडे तिचं अंबिकेचं वाक्य पण ते आहे की जो पुरुष आहे ज्याने कृत्य केलंय, ज्याला खरं तर जाब विचारले गेले पाहिजे, ज्याला खरं तर मान खाली घालून तोंड काळं करून त्याचं आयुष्य पुढचं असलं पाहिजे, त्याऐवजी ती सगळी परिस्थिती त्या मुलीवर येते जिची काहीच चूक नाहीये. तिला तो समाज परत उभाच राहू देत नाही. तिला हवं तसं, तिला खरं तर उभं राहायचं, तिला बाहेर पडायचंय घराच्या, तिला काहीतरी अपंगत्व आलंय की काय अशा पद्धतीने तिच्याशी एकतर काहीतरी विचित्र तरी वागलं जातं, विचित्रपणे पाहिलं जातं, किंवा तिचीच ती चूक आहे हेच सतत जिला पोटाशी कवटाळलं पाहिजे तिलाच दूर ढकललं जातं. तर हे किती भीषण आहे. आणि हे लेखकाला सुचणं ना कोर्टातल्या सीन मध्ये काय वाक्य असावीत आणि काय नॉर्मल वाक्य नाहीच नाहीच. म्हणजे हिला त्रास देण्यासाठी म्हणून तर जी वाक्य लिहिलेली आहेत ना अशीच नाही लिहिलेली आहेत. इतकी विचारपूर्वक लिहिलेली आहेत आणि त्याच्यावरची तिची उत्तरं सुद्धा तेवढीच उत्तम त्यांनी. आणि खच्चीकरण एकाच पातळीवर नाही, म्हणजे सगळ्या पातळ्यांवर होत राहतं. म्हणजे शारीरिक त्रास जो असतो त्या जखमा एक वेळ भरून निघतील, पण त्याच्या मानसिक जखमा आहेत जे घाव परत परत होत राहतात, त्या भरूच दिल्या जात नाहीत जखमा, त्या जास्त भयानक असतात, ते जास्त भीषण असतं. आणि या सगळ्या टप्प्यावर प्रत्येक टप्प्यावर एक पुरुष उभा आहे. नाटकाचं नाव पुरुष काय, तिच्या आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर पुरुषच उभा आहे. तिचा विध्वंस करायला पुरुष उभा आहे, तिला सावरायला पुरुष उभा आहे, तिच्यावर प्रेम करायला एक म्हणजे पुरुष तिच्यावर जी वाईट वेळ आली त्यालाही जबाबदार पुरुषच आहे आणि त्यातून बाहेर काढायला पण पुरुषच आहे. फारच अप्रतिम. आणि ते काय आहे त्याची ब्युटी हीच आहे की त्यातला बलात्कार ही एक घटना आहे, त्या पलीकडे जाऊन तुम्हाला वेगवेगळ्या सामाजिक स्तरांमध्ये वेगवेगळे जे पुरुष सतत भेटत राहतात, ती मानसिकता आहे, ती वृत्ती आहे, त्या वृत्तीवरचं हे भाष्य आहे. ते काय एका गुलाबरावाचं ते नाटक नाहीये आणि ती घटना हे त्या नाटकाचा मूळ विषयच नाही. एक्झॅक्टली. तो अनेक गोष्टींमधला एक छोटीशी 10% गोष्ट आहे ती. पण या विकृत मानसिकतेवरचं इतकं परखड भाष्य मला वाटत नाही दुसरीकडे कुठे मी वाचलंय याआधी. स्पृहा तुझे संवाद मी आता ऐकले सरांसोबतचे आणि त्याच्यानंतर तुझे आता बोलतेस, म्हणजे तू अनेक भूमिका केल्या, त्याच्यातून आम्हाला तू वेगवेगळी दिसलीयस, भेटलीयस, पण ह्या भूमिकेत तू खूप वेगळी वाटतेस. तुझे आता बोलतानाचा पण जे एक्सप्रेशन्स आहेत, हावभाव आहेत, पूर्ण ते अंबिकेने तुला काय दिले, म्हणजे काय गवसले, पुरुष म्हणून काय गवसले, एक स्त्री म्हणून काय गवसली? सगळ्यात महत्वाचं सांगू का, म्हणजे प्रत्येकच व्यक्तिरेखा काहीतरी देतच असते. म्हणजे अगदी रमा उंच माझा सोकामधली आता तिला करून सुद्धा किती 15 वर्ष झाली असतील, पण प्रत्येकच व्यक्तिरेखा काहीतरी खूप महत्वाचं तुम्हाला देत असते. मी अजून म्हणणार नाही की काही फार गवसलंय, खरं सांगते प्रामाणिकपणे, कारण 2च प्रयोग झालेत, अजूनही ते तिथपर्यंत पोहोचणं बाकी आहे. म्हणजे तो शोध चालूच आहे. पण या स्क्रिप्टचं वाचन करत असताना, त्याचा विचार करत असताना, या सगळ्या मंडळींची चर्चा करत असताना जी काय अंबिका सापडली ना, मी तेवढी कणखर नाहीये. मी माझा बेसिक स्वभाव हा अत्यंत घाबरट आहे. मी म्हणजे ते काय म्हणतो, पान पडल्यावर जो दचकणारा ससा असतो ते मी आहे ओरिजिनली. तो कणखरपणा मला कुठेतरी नव्याने सापडायला लागला ह्या प्रोसेसमध्ये, असं मी मात्र नक्की म्हणेन. जास्त सजगपणे मी बघायला लागले आसपासच्या माझ्या ओळखीच्या पुरुषांकडे सुद्धा. आणि ते एक रिअलायझेशन सुद्धा फार महत्वाचं असतं की आपण किती भाग्यवान आहोत की आपल्या आसपास फार चांगले पुरुष आहेत. आपण अशा परिस्थितीत वावरतोय, आपण अशा घरामध्ये वावरतो आहोत, आपल्या सोबतीचे हे सगळे लोक इतके चांगले आहेत, अशा पद्धतीचं वातावरण मिळणं ही सुद्धा एक सुंदर गोष्ट आहे. सो फक्त काय नुसतीच ढालतलवार घेऊन निघाली असं नाहीये, त्यातनं एक सॉफ्टनेस सुद्धा कळतो आपल्याला. हे पण जाणवतं की प्रत्येक जे
ती काय फक्त साहित्यिक वाक्य नसतात की प्रत्येक पुरुषात एक स्त्री असते, प्रत्येक स्त्रीमध्ये एक पुरुष असतो. ती अत्यंत खरी वाक्य आहे. तो विचार फार महत्वाचा विचार आहे. सो हे जेव्हा ही त्यांची बाजू जेव्हा आपल्याला कळते तेव्हा आपण त्यांच्याकडे सुद्धा आणखीन प्रेमाने बघायला लागतो. सो हे मला आतापर्यंत मिळालेलं सगळ्यात महत्वाचं. आणि आपण किती भाग्यवान आहोत हे, म्हणजे आता हा विषय बोलताना आपल्याला कळतं आपण कधी बघतच नाही की अरे हेही पुरुष आहेत, म्हणजे ते आपल्याला कळत नाही. हेच बाजू त्याच्यामध्ये असते ना, त्यांचंही काही म्हणणं असतं. अविनाश एक त्याच्यात छोटं हे आहे, तो जास्त चांगलं सांगेल. ते बदललेल्या राजकीय संदर्भावर ते कॅरेक्टर हताश होतं बघ. आणि त्याच्यात तो जे तो असं बोलतो ना, म्हणतो त्याच्या वेळेला अंबिकेची जी मैत्रीण आहे ती येऊन खूप परखडपणे जे आता ही म्हणाले की उखाडता नाही करणार त्याला, तसंच ती या सीनच्या अगोदर ती येऊन असं म्हणते की आज ह्याच्यावरती जो बलात्कार झालेला आहे तो एखाद्या काय म्हणूया शिपायाने किंवा ड्रायव्हर वगैरे अशा केलं तर आपण एक वेळी समजू शकतो, कारण ती त्याची परिस्थिती आणि हे आहे विकृती नाही त्याच्यावर मानसिकता असेल त्या ह्याच्यावरची. पण गुलाबराव सारखा माणूस ज्या वेळेला करतो त्यावेळेला सत्तेचा माज त्याचे अमुक या सगळ्या गोष्टी असतात, गुरमी या सगळ्या असतात. तर अशा या माणसाला ठेचून मारता नाही का येणार हा विचार ती पहिल्यांदा करते. त्यावेळेला मी जो सातत्याने हिला सांगतोय एका खूप काय म्हणूया तात्विक चौकटीमध्ये जगणारा असा माणूस आहे अण्णासाहेब, म्हणजे तो देखील त्यावेळेला म्हणतो की आयुष्यभर अहिंसा, सत्याग्रह आणि सनदशीर मार्ग यांचाच जप केला, पण आता कुठेतरी वाटतंय मधू की हे सगळं खोटं आहे आणि तू म्हणतेस तेच खरं आहे. त्याच्यावरती बघते माझ्याकडे अंबिका की माझे वडील आज असं म्हणतायत. तर त्याच्यावर परत तिला तो बघतो आणि म्हणतो की पण तरी कायद्याचं उल्लंघन करून चालणार नाही. पुन्हा म्हणजे इतका बॅलन्स ते ठेवतात प्रत्येक व्यक्तिरेखेचा. भयंकर आवडतं ते. मी आयुष्यभर सभ्य राजकारण केलं, मला ना आता हे जमत नाहीये. हो ते तर ते विदारक आहे. तो शेवटी असं म्हणतो की काय आहे, ही मला म्हणते की तुम्ही घाबरलात का अण्णा? मग मी घाबरलो नाही ग, खरं सांगू का मी खरंच घाबरलो नाही. मला चैन पडत नाही, मला कळत नाही, सुचत नाही आहे काही. तो म्हणतो म्हणजे आयुष्यभर नाही आयुष्य माझी अख्खी हयात सभ्य राजकारणात गेली. या नवीन राजकीय गुंडगिरीचा अनुभव नाही मला, त्यामुळे कसं लढावं झगडावं ते कळत नाहीये. तो म्हणतो आणि त्यावेळेला मला काही करायला लागत नाही. हे वाक्य बोलतानाच इतका गहिवर येतोय बघा. सीन बघताना अंगावर शहारा आला माझ्या. म्हणजे आम्ही विंगेत असतो, मी एंट्रीसाठी उभा असतो, मला असं होतं की अरे यार. नाही हा आणि हव्या म्हणजे अफलातून करतो. सुजाण माणसाला गलबलून टाकणाराच हा विचार आहे. म्हणजे तिथे रिप्लेसमेंटच नाही. म्हणजे मी दुसऱ्या नाट्याचा विचारच नाही. आता मला ते कळतंय की तुम्हीच परफेक्ट का होता ते असं म्हटलं. तुम्ही आता म्हणालात जसं की राजकीय गुंडगिरी वगैरे हे सगळं आता 2024 मध्ये चाललंय. परत बघा की आपण असं म्हणतो कला आणि राजकारण वगैरे कसं हातात हात घेऊन चालतात. आता हा आपला विषय चाललाय आणि बाहेर आत्ताच मी स्टुडिओमध्ये येण्यापूर्वी बातमी सुरू आहेत की ज्यांच्यावरती बलात्काराचे गुन्हे दाखल आहेत त्यांनाच परत मंत्रिपदं दिली जात आहेत. सेम. प्लीज आमचं नाटक बघायला या. नक्की या. मी फक्त एवढंच सांगू इच्छिते सगळ्या प्रेक्षकांना, आणि तुम्ही प्रेक्षकांनीच याच कॉलेजच्या मुलांनी आणि मुलींनी आवर्जून या. कॉलेज तरुणींनी हे नाटक बघणं खूप गरजेचं आहे. आणि जमलं तर राजकीय क्षेत्रात जी कामं करतायत त्यांना मी सांगतो या बघायला. पण का बघावं त्यांनी? त्यांनी बघायला पाहिजे. आयुष्यामध्ये ना कोणीतरी आरसा दाखवणारं लागतं तुमच्या सुधारणा होण्यासाठी. वाल्या कोळी होता, त्याला कोणीतरी आरसा दाखवला, त्याचा चेहरा दाखवला, तेव्हा त्याला त्याचा चेहरा भयानक दिसला. तो दाखवणारं नारद मुनी होते आणि त्याला दिसलं अरे बापरे मी इतका भयानक आहे. मग त्याने विचार केला आता मला बदललं पाहिजे. आत्ताच्या राजकारण्यांना असं वाटतं आरसा दाखवणं. खोट्या आशेवर जगायला काय हरकत आहे? नाहीतरी तेच करतो. आशेशिवाय आपण सामान्य माणसं एक आशा लावूनच जगलो ना आयुष्यभर, काहीतरी चांगलंच होणार ह्या आशेवरच जगतोय आपण. ही आशा आहे माझी की कधीतरी चुकून एक दोन आमदार आले नाटक बघायला, मी बोलवणार पण आहे. मी आता अधिवेशन जमलं की जाऊन भेटणार आहे आणि त्यांना सांगणार आहे तुम्ही 288 आमदारांसाठी प्रयोग करायला तयार आहे. मी तुमच्या माध्यमातून सांगतोय बघा फडणवीस साहेब,
ऐकत असाल तर दाखवा, हे दाखवा आणि नागपुरातच please नियोजन या. करा म्हणजे ते नागपूर जवळ पडेल. अधिवेशन संपल्यावर शेवटी प्रयोग लावा आमचा, प्रयोगाने समारोप करा, म्हणजे एक आयना, एक आरसा दिसेल. पण त्यांनी तसे कोणता नाहीये. संवाद ऐकावा सगळे असं तसेच वाटतं. नाहीये. नाही, सगळं नाटक बघितल्यावर त्यांना लक्षात येईल. एक वेगळं पुरुषवर अधिवेशन घ्यावं लागेल. शरद सर नेहमीच स्पष्ट बोलत असतात आणि खरं तर ते चांगलं आहे की जे आपल्याला वाटतं ते आपण बोललं पाहिजे. आणि नाही, पण मी तुला एक खासियत सांगते. आत्ता खरंच हा इंटरव्ह्यू सुरू होण्यापूर्वी मी त्याला म्हटलं, त्याचं पुस्तक वाचते मी आत्ता. काय गंमत आहे ना, इतकं थेट बोलणारी माणसं पण नाही आहेत आता. काय तो खरोखरच फार प्रेमळ कुठेतरी आहे आपण आणि- अडकू आणि कुठेतरी हां, आपलं नाव त्याला ती काही भीडभाडच नाहीये, तो काही फिल्टरच नाहीये. तो जे आहे का ते असे आहात तोंडावर तुम्ही? बोलतो आणि मोकळा होतो. म्हणजे आणि गंमत तीच आहे की समोरच्या माणसाला पण त्याने वाईट सांगितलं जर का, कारण ते इतकं प्रांजळपणात आलेलं असतं, काही फार वाटत नाही. म्हणजे ती माणसं समोरची कोडगी असतात म्हणून वाटत नाही असं नाही म्हणायचं मला. तसं नाही मनाला म्हणत, लावून ते लावून घेत नाहीत कारण ते इतकं सहज भावानी आलेलं असतं ना. घेतलं तर ती चांगली चांगलीच गोष्ट आहे. हो, मी पण तेच बोलणार होते. पण तीच गंमत आहे त्या व्यक्तीची. शरद सर काय मला तुम्हाला कसं असं आहे ना, काय असतं ना, मला असं नेहमी वाटतं की सुविचार, चांगले विचार वगैरे हे सगळे ना नुसती वाचण्याची आणि फळ्यावर लिहिण्याची गोष्ट नाही आहे. तो जर तुम्ही आचरणात आणलात ना आणि ते वाक्य जे काय असेल त्या विचारासाठी ते विसरलात तरी चालेल, तुमच्या आचरणातूनच तो विचार झिरपायला पाहिजे. जे काय ते सगळी मंडळी करतात, त्यामुळे तसं असणं हे फार मोठी गोष्ट मोठी असते. गोष्ट आहे. आणि परत आता एक वेगळं ते सुविचार वगैरे सगळे लिहिलेले असतात कारण की आपण शाळेतून, पण त्यांच्यासाठी शरद सरांसारखाच माणूस लागतो की जो कानाखाली न मारता पण कान उघडून बोलून दाखवेल नाही, की मनात नाही आलं असंच तर आहे. तेही करू शकतो. मला पूर्ण विश्वास. शरद सर पण अनेक स्टेटमेंट तुमचे पाहिले, अनेक तुमची वक्तव्य ऐकलेत. कुठे असं वाटत नाही आपण यात भीती वाटत नाही का कसली की आपल्याला कोणतरी बोलेल किंवा म्हणजे हे सगळं होतही असेल पण तरीही बोलतात काय विचार असतात साधारण? काय नाही, खूप शिव्या घालतात मला. आणि आता पुरुष नाटकाच्या पोस्टवरती काही लोकांच्या रिॲक्शन्स होत्या, "मग तुझी मुलगी मात्र तू अमेरिकेला पाठव शिकायला." म्हणजे आता याचा काय संबंध आहे? तुझी मुलगी आता मी नाटक पोस्ट कुठली आहे, पुरुष नाटकाचा प्रोमो टाकलाय की पुढचे प्रयोग आहेत वगैरे. हा, तर ते त्याच्यावर खाली रिॲक्शन काय, तुझी पोरगी तेवढी अमेरिकेला पाठव शिकायला, हा आम्ही काय नाटक बघायला. अरे तू येऊ नकोस बाबा नाटक बघायला. काय म्हणजे याच्यावर बोलायचं. त्यामुळे मी या सगळ्याकडे दुर्लक्ष करतो. एक लक्षात ठेवा, मरणाची वेळ आणि ठिकाण ठरलेलं आहे. ती वेळ आणि ठिकाण आल्याशिवाय मला कोणीच मारू शकत नाही. तर मला त्याची भीती नाही आहे. आणि मध्ये एकदा ती 19 साली वेळ येऊन गेली नाही का, पण ती वेळ आलेली नव्हती, ठिकाणी आलेलं नव्हतं. त्यामुळं त्यातनं पण बाहेर आलो की नाही मी. हेच पोटात गोळा असेल लोकांच्या आईला, हे काय जाता त्याच्यावर अशा पण रिॲक्शन आहेत, फेसबुकला अशा पण रिॲक्शन आहे, अजून कसा मरत नाही हो, खरं आहे. हो, आहेत, आहेत. रिॲक्शन आहेत. अजून शरद पक्षी मेला नाही वाटतं, अजून जिवंत आहे वाटतं. म्हणजे आपण असंस्कृतपणाचा कळस गुलाबराव ठाई ठाई दिसतो समाजात, लक्षात ठेव. गुलाबराव आपण फक्त तो नाटकात दाखवता, पण ते मला वाटतं ते ट्रोलर्स मध्ये आणि प्रत्येक कॉमेंट करणाऱ्यांमध्ये आहे. मी कोणाला हाती चले अपने चाल कुत्ते तो भोंकते राहते. आपल्याला घाबरायचं काय कारण नाही. कोण काय करणार आहे. आणि बरं, असं वागा, असं बोला की समाज विघटित होणार नाही, समाज एकसंध होईल. माझं एक भाषण, माझं एक व्याख्यानातलं एक वाक्य असं मला कोणी दाखवून चॅलेंज आहे मला की ज्याच्यामुळे कोणाला तरी मी दुखावलंय. आणि जोपर्यंत मी ते करत नाही ना, मला कोणाचीच भीती नाही. आणि असं करणारे आहेत ना ठरवून, ते मात्र रोजपणे, पण त्यांना मागं पुढं कार्यकर्ते लागतात असे करायला. ते लागतात वेगळा ना, ताफा लागतो आणि सोबत. पोलीस पण लागतात. आपल्याला तसलं काय लागत नाही. आम्ही अकेले जात आहे, भाषण करके आता आहे. सावरकरांनी शिकवलंय आम्हाला. केले आते वगैरे. नाही रे बाबा, सामान्य माणूस आहे मी, खूप छोटा आहे, लहान आहे. पण खरं तर प्रत्येक सामान्य माणसात हा सिंह असतो. असतो ती योग्य वेळ आली की ते बरोबर व्यक्त होतो तो. तर ह्या छान गप्पा रंगल्यात. वेळेची काही बंधनं आहेत, त्याच्यामुळे हे थांबवावं असं वाटतंय. खरं तर या इंटरव्ह्यूचं परत एक सेकंड सेगमेंट घ्यावं असं वाटतंय मला या सगळ्या गप्पा ऐकून. काय आव्हान कराल प्रेक्षकांना? काय नाही, रसिक हो, निर्माता म्हणून सांगतोय सगळ्यांच्या वतीनं की हे नाटक नक्की बघायला या. तुम्ही बघा, नाटक बघितल्यानंतर विचार करा, तुम्ही ठरवा काय करायचं ते.
जसं मी नथुराम कानाकोपऱ्यापर्यंत घेऊन गेलो तसं पुरुषसुद्धा सगळीकडे घेऊन जाणार आहे. मी माझा जो प्रियकर आहे या नाटकातला त्याला मी एक फार चांगलं वाक्य म्हणते की तू अन्यायाविरुद्ध नाही आहेस, तू फक्त तुझ्यावरच्या अन्यायाविरुद्ध आहेस. क्या बात आहे. हे मला अतिशय आवडणारं वाक्य आहे की प्रत्येक असतात असे खूप असतात, म्हणजे की ते फक्त तेवढ्यापुरतेच लढाऊ असतात, मग ती लढाई हरवते कुठेतरी. मला त्यातला एक जातीयवाद आणि याच्यावरचा एक खूप छान संवाद आहे, तो मला खूप आवडतो आणि ती वस्तुस्थिती आहे, म्हणजे ती आपणही बघितलेली आहे, अनुभवलेली आहे. तो हिचा जो प्रियकर आहे सिद्धार्थ, तो म्हणतो की काय नाही, सगळीकडे पेटवलं पाहिजे आणि यादवी युद्ध झालं पाहिजे आणि अमुक तो वगैरे. तर त्याच्यावर म्हणतो, अरे तू काय यादवी युद्ध करणार आहेस रे, करतोस रे, हां अरे तुम्ही आग लावणार आणि स्वतः पळ काढणार. तो म्हणतो बघूया ना कोण पळ काढतं. अरे काय सांगतोस म्हणतो, नुसतं त्या ह्याच्या जोरावर काय ते अख्खा मराठवाडा पेटवलात, नामांतराच्या प्रश्नावरती अख्खा मराठवाडा पेटवलात. हां काखेला झोळ्या लावून फिरणार आहे तुम्ही, ढुंगणाला पाय लावून पळालात पुणे मुंबईला, तुमच्यापैकी बारा कोणी एक जखमी झाला नाही रे. इतकं परखड आणि इतकं स्पष्ट, म्हणजे ना ही मतं आहेत त्यांची एकमेकांची आणि ते ना अगदी बिनदिक्कतपणे ते एकमेकांवरती फेकतात की मला असं म्हणायचं आहे, मी असं म्हणणार. त्याच्यावर त्याला काय म्हणायचं ते देखील तो सांगतो. तो एका सीनमध्ये तो म्हणतो की तो सांगतो ही एक वेगळी गोष्ट आहे, पण हा समोरचा माणूस ते ऐकून पण घेतो. एक्झॅक्टली ऐकून सध्या ऐकण्याची हे संपलेले. आणि किती सुंदर गोष्ट आहे. मी एका वेळेला त्याला ज्यावेळेला म्हणतो की तुम्ही का रे आम्हा भटाबामणांवरती तुम्ही सारखे येता, भटाबामणांवरचा एवढा राग का करता. हां म्हणजे एका बाजूने तुम्ही भटाबामणांवर चिडायचं आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे आपण मात्र भटाबामणांच्या पोरीनंच गाठवायचं. हे मात्र ही वस्तुस्थिती आहे आणि दळवीने ती इतकी अप्रतिम मांडलेली आहे त्याच्यामध्ये. म्हटलं ना की हे जर आत्ता लिहिलं असतं ना तर याला सेन्सॉर मिळालंच नसतं नाटकाला. संगमेश्वराने दोघांनाही बरोबरी करून पाठवलेलं नाही. म्हणजे काय ती म्हणते बरोबरी का नाही, त्याच्यावर म्हणतो कसं काय मला सांगा, स्त्रिया गरोदर राहतात, पुरुष राहतात काय? पुरुष गरोदर राहत नाहीत ना. मग स्त्रियांनी गरोदर राहायचं काम करावं, त्यांना गरोदर बनवण्याचं काम पुरुषांनी करावं, त्यांनी त्यांचं काम करावं, आम्ही आमचं काम करावं. अरे भयानक आहे. म्हणजे एका विकृत माणसाची मानसिकता. आणि बलात्कार कसं होईल, झोप म्हटलं की झोपलं मग काय म्हणजे विरोधच केला नाही तर बलात्काराचा संबंध काय, असं म्हणणार इतकं भयानक आहे. हे मुंबईत कधी होणार आहे? झालं की काल म्हणजे परवाचा एक प्रयोग सांगतो. माझा मुलगा बसला होता पहिल्या रांगेमध्ये आणि पहिला अंक त्या अख्ख्या प्रवेश संपतो, तो उद्ध्वस्त होते मुलगी ती आणि तिथे नाटक पहिला अंक संपतो. पहिला अंक संपला, एकूण तो पहिल्या अंकाचा जो सगळा इम्पॅक्ट होता तो प्रचंड आवडल्यामुळं एक नाटकाला रिस्पॉन्स म्हणून माझ्या मुलाच्या पाठीमागच्या खुर्चीत बसलेल्या 2 बायकांनी म्हणजे अनेकांनी टाळ्या वाजवल्या. तशी पहिल्या अंकाला टाळी वाजवली त्यांनी. तर स्नेह आपला आहे, त्यांना माहीत नाही हा माझा मुलगा आहे बसला आहे ते. त्यामुळे ते आपल्या बोलत होत्या. त्या टाळ्या वाजवता त्या 2 बायका थांबल्या आणि एकमेकीला म्हणाल्या चुकीच्या टाळ्या वाजवल्या ना म्हणजे नाटकाचा इम्पॅक्ट आला. काय केलं या सगळ्यांनी, सर्वांनी काय छान केलं म्हणून टाळ्या होत्या. मग त्यांच्या लक्षात आलं अरे आपण इथे टाळ्या नाही वाजवायला पाहिजे, हे फक्त नाटकच करू शकतो. काय बुक माय शो वरती जा, तिथे पुरुष हे टाईप करा, सर्च करा, इंटरेस्टेड वरती क्लिक करा, म्हणजे आमचे सगळे पुढचे शोज कधी आहेत, शो टायमिंग्स काय आहेत, त्या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळेल. आमच्या सगळ्या कलाकारांची सुद्धा माहिती तिथं आहे, आमच्या नाटकाबद्दलची माहिती आहे. प्लीज 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 लवकरात लवकर तिकीटं बुक करा आणि नाटकाला या नाट्यगृहावर जाऊन सुद्धा तुम्ही तिकीटं काढू शकता. पण बुक माय शो सगळ्यात सोपा मार्ग आहे. तर आता लवकरच नवीन वर्ष येणार आहे आणि तुम्हाला वाटतंय की तुम्ही खूप पुढे जाताय आणि आपण फार आता बदललोय, बोल्ड, बिनधास्त वगैरे अशा शब्दांमध्ये आपण आता मावतोय. तर हे नाटक बघा जे 40 वर्षापूर्वी लिहिलेलं आहे आणि त्याच्यावर तुम्हाला कळेल की आता आपण किती मागे आहोत. सो हे सगळं अनुभवण्यासाठी पहा पुरुष. थँक्यू सो मच. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.